उत्तम जयाति
नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी
का म्हणे नमन त्यासी नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव विठ्ठल विठ्ठल महायोग पीठेत भीमरथा परम पुंडलीकाय नाथ मुनींद्राय समागत तिष्ठन्तमानन्द गन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाराम हा मेरी मातू पिता मेरा घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम श्रीपादनाथं गुरुनाथवैर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं घोटिक्षेत्रिनिवासिनं तं नमामि वेदविन्दाम्बरीशं सद्गुरुनाथ भगवान की जय। आत्मपक्लेश केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो
असं पुरवावी मस्तकणी पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल उत्तम त्या याती देवा शरण अनन्यगती नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू भागवत धर्माच्या कलेशस्थानी विराजमान असणारे पंचमवेद पंचमपुरुषार्थ निर्माते जगाचा संसार सुखाचा करण्यासाठी अवतारित झालेले महाराष्ट्र भूषण देहू निवासी सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेले एक गोंडसफळ इंद्रायणी नदीच्या तीरावर उठलेला भक्तीचा वादळ म्हणजे तुकोबाराया विठ्ठल वर्णन करणारा अभंग तुम्हा दोन चरणांच्या संत माईबापांच्या सेवेसाठी. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण जगभर माळकरी असू दे नाही तर बिना माळकरी असू दे ज्यांचा उत्सव साजरा केला जातो असे असणारे भगवान शंकर भगवान यांचा असणारा पर्व काळ अर्थातच महाशिवरात्री आणि या महाशिवरात्रीच्या निमित्तानं सुरू असणारा हा सप्ताहाचा प्रारंभ 1987 साली लिहिलेला आहे फ्लेक्सवर. म्हणजे माझ्या दोन्ही मुलींचं वय एकत्र जरी केलं तरी सप्ताह एवढं वय होणार म्हणजे 37 वर्ष सप्ताहाला झालेली आणि त्यातल्याही त्यात 9 ते 11 39 वर्ष 39 वर्ष सप्ताहाला झाली आहे आणि त्यातल्याही त्यात 9 ते 11च्या टायमिंगला एवढी मोठी गर्दी आहे म्हटल्या विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण महाराष्ट्रभर फिरत असलं तर त्यातल्याही त्यात पुणे जिल्ह्यात 9 ते 11 कीर्तन राहिलेलीच नाहीये. पण या 9 ते 11च्या सुद्धा टायमिंगला आज एवढा समाज माझ्या पुढे आहे म्हटल्यावरही आणि सप्ताहाच्या 39व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज हे 5व्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या लेकराच्या वाट्याला आलं आणि त्याच्यामुळे तुम्हा साधू संतांचं दर्शन झालं. धन्य आजी दीना संत दर्शनाचा धन्य आजी दीना संत दर्शनाचा माझ्यासाठी का होईना हा धन्यतेचा दिवस आहे. तुमच्या सर्व साधू संतांची सेवा करण्याचं परम भाग्य आणि त्यांच्याही त्यात आज हा परवळीचा दिवस आहे. आजची ही हरिदिनी अर्थात विजया एकादशी आणि अर्थात माझ्या विश्वमौली ज्ञानोपारायांची आळंदीची महिन्याची एकादशी आणि या पर्व काळाच्या निमित्तानं तुम्हा साधू संतांचं दर्शन आहे आणि या दर्शनाच्या निमित्तानं सेवेतून उतराई होण्यासाठी निवडून घेतलेला अभंग तुकोबारायांचा. कोण होते तुकोबाराया? ज्यांनी महाराष्ट्र राज्याला एक जाणता राजा मिळवून देण्यासाठी मदत केली. त्यावेळेस कदाचित तुकोबाराया नसते तर आज हा धर्ममंडप इथे राहिला नसता. हा धर्ममंडप नसता, आपण या धर्ममंडपात नसतो त्यावेळेस तुकोबाराया नसते. धर्माचं रक्षण करण्यासाठी साधू अवतारित होत असतात आणि एका साधूने दुसऱ्या साधूच्या हातामध्ये
राज्याची सत्ता द्यावी याच्यासारखं थोर भाग्य आपल्यासाठी नाहीये. पाहिलं गेलं तर आज हा धर्ममंडप इथे आहे. नक्कीच त्या जाणत्या राजाला अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करणारे माझे संत तुकोबाराया होते. कोण होते तुकोबाराया? अरे ज्यांचं वर्णन आजपर्यंत आपण ऐकत आलोय वैज्ञानिक करावं, वैरी ही भूमिका त्या रामेश्वर भट्टांच्या अंतःकरणामध्ये होती. मात्र तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दल कोणताच तुझा भाव नव्हता. त्यांनाच जगद्गुरु म्हणतात. अर्थातच जगद्गुरु या विश्वाच्या पाठीमध्ये तीनच जगद्गुरु झाले. पहिले जगद्गुरु कृष्णं वंदे जगद्गुरु, साक्षात श्रीकृष्ण परमात्मा याला जगद्गुरु ही संज्ञा आहे. दुसरे गुरु जगद्गुरु आहे आद्य गुरु शंकराचार्य आणि माझे तुकोबाराया हे तीन जगद्गुरु या विश्वाच्या पाठीवर झालेले. आता जगद्गुरु झाले असतील पण ते त्यांच्या पुरते मर्यादित असतील, पण विश्वासाला मर्यादित स्वरूप त्यांचं निश्चित नसेल. धाडसाने बोलण्याचा प्रयत्न करते. पण ह्या तुकोबारायांनी धर्माचं रक्षण आहे याचे ठाम जनार्दन एकनाथ या न्यायाने आशीर्वाद पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्वमौली ज्ञानोबाराया जगलेला हा सप्ताह विठ्ठल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही केला का नाही माहित नाही. साधना हा पर्वकाळ आणि त्याचा परिणाम आहे काय? गेला अंतरीचा मळ जाण्यासाठी पर्वकाळ साधावा लागेल. आपण म्हटलं तरी आमचा मळ गेलाय त्याच्यासाठी पर्वकाळ साधावा लागेल. आणि आपण जर म्हटलं मी पर्वकाळ साधलाय तर मळ गेल्याची लक्षणं आपल्यावर दिसली. थोडस धाडसाने बोलते बरं का. वास्तविक पाहिलं गेलं तर माझं वय नाही तितकं. माझ्या वया एवढा माझ्या वयापेक्षा जास्त अनुभव आहे तुमचा, पण त्या अनुभवाच्या सोबत तुमचा असणारा हा कृपा आशीर्वाद आहे म्हणून इथपर्यंत येणं आणि धाडसाने बोलणं शक्य होत आहे. आम्ही जर पर्वकाळ साधला अंतरीचा बळ जाणार आहे, नाही म्हणायची सोय नाही. पर्वकाळ साधल्यावर आम्हाला फ्लेक्स लावायची गरज लागणार काय? पर्वकाळ साधल्यावर मळ गेला हे फ्लेक्स लावायची गरज. आता ही भूमिका कुठून आली आहे तर त्या साधू संतांनी तुम्हाला आम्हाला दिलेली आहे. कोणती? पर्वकाळ साधण्यासाठी या महाशिवरात्रीच्या दिवशी हा विशेष पर्वकाळ आहे. या पर्वकाळाच्या दिवशी आम्ही उपवास करतो, पण भगवान परमात्म्याचं नामस्मरण देवाच्या जवळ वास करणं मात्र आमच्याकडे दुर्लभ. का? पर्वाच्या उपवासासाठी कालपासून तयारी झाली असेल कारण आजची एकादशी सुद्धा आहे ना. ह्या उपवासासाठी आम्ही नामस्मरणाकडे लक्ष न देता आम्ही बाकीच्या गोष्टींकडे पोटाच्या पोट भरण्यासाठी विचार केला जातो. पण या पर्वकाळाच्या दिवशी जर मी देवाचं नामस्मरण केलं तर कदाचित माझ्यात बदल होईल. एक वाक्य मी सांगत असते, परमार्थ सांगण्यापेक्षा थोडंसं आपण जगलं तर काय हरकत. साधू संत जगले परमार्थ, साधू संत गेले आनंदी राहिले, हरी नामी झाले कृताकृत्य. या न्यायाने त्यांच्या वाटेवर तुम्ही आम्ही जर चाललो निश्चित आमच्यातला बदल आम्हाला जाणवल्याशिवाय राहणार. बरोबर. परमार्थावर नाही जगायचं. लोक परमार्थावर जगतायत, परमार्थ जगत नाही. विठ्ठल लोक आज परमार्थावर जगतायत बाबा. बरोबर आहे ना. आपण जगत नाही. आपण धाडसाने कॉलर टाईप करून सांगू शकतो आम्ही परमार्थावर जगत. लोक परमार्थ मुळात साधू संत परमार्थावर जगले नाही. त्यांचं भांडवल परमार्थ नव्हतं. विठ्ठला
परमार्थ आमच्याला जगतो. आता तुम्ही लोक भांडवल टेन्शन घ्यायची. लोक परमार्थावर जगतात हे चुकीचं आहे ना. परमार्थावर जगू नये ना. पण परमार्थ जगावा आपल्यावर निश्चित. संतांचा परमार्थ आपल्यालाही जगायला शिकवणार आहे. आणि निश्चित अशा प्रकारची भक्ती आपण जर भगवान परमात्म्याची केली. विठ्ठल अवघा भांडवल. भगवान परमात्म्याला भांडवल म्हणून ठेवलं ना, तो विकायचा नाही आपल्याला. आपणच विकत घ्यावा आणि तो विकत घ्यावा एवढं भांडवल आपल्याकडे बुद्ध तयार व्हावं. आणि याच्यासाठीच हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. हे साधू संत तुम्हाला आम्हाला त्या स्वस्वरूपाच्या ज्ञानाची ओळख करून देतात. साधू संत काय करतात तर हे पर्व काळ मला सांगायचा मुद्दा आहे. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. या पर्व काळाच्या दिवशी आपण विशेष एक नामस्मरण केल्यानंतर त्याचा आपल्याला विशेष पुण्य मिळतंय. नामस्मरण इतर दिवशी करू नये या मताची नाही, पण त्या दिवशी केलं. आज जसा पर्व काळ आहे, विश्वमौली ज्ञानोबरायांची आळंदी समाज संजीवन समाधीच्या ठिकाणी आज ही यात्रा आहे. म्हणजे दोन एकादशी, एक आहे पंढरपूरची यात्रा, एक आहे आळंदीची. या आळंदी या ठिकाणी होत असणारी यात्रा. आणि हा आजचा हा हरिदिनीचा पर्व काळ आहे विशेष विश्वमौली ज्ञानोबराया यांचा. आणि त्यांना समर्पण करण्यासाठीचा हा आजचा अभंग संतवर प्रकरणातील तुमच्या पुढे विचार करण्यासाठी आपण निवडलाय. पाहिला गेलं तर संतांचं वर्णन आपण करण्या एवढे आपण ज्येष्ठही नाही. पाहिला गेलं एक फळांचं झाड आहे. 101 आंबे झाडाला आले. मी झाड माझं जरी असलं तरी 100 आंबे मी खाऊ शकतो का? वैयक्तिक आपल्या मालकीचं जरी असलं आपण जेवढं खाऊ शकतो तेवढंच खावं आणि तेवढं पचवं. कसं या संतांनी तुम्हाला आम्हाला ज्ञानाचा साठा दिलेला आहे. आणि तो ज्ञानाचा साठा आपण विचार करायचा नाही. झाड माझं जरी असलं तरी माझ्या भूके एवढं तेवढं घेणं गरजेचं आहे. याच प्रकारे सिद्धांत असा आहे की मी ते झाड संपवण्याचा विचार करू नये, माझी भूक भागवण्याचा विचार करायचा आहे. आजचा हा अभंग तुकोबारायांच्या विचारातून आलेला आहे. आपण त्याची आपली भूक भागवण्याची अभंग सोडवायच्या भानगडीत आपण पडत नाहीये. संतांचं कार्यच असं अलौकिक आहे की आयुष्यभर जरी केलं, लोक म्हणतात समुद्राची शाही करावं आणि आकाशाचं कागद करावं. त्या सुद्धा लोहपरीक्षाची नसा आहे उपमा. संतांचा महिमा अगाध आहे. संतांचा महिमा अगाध आहे. त्यांचाच महिमा त्यांनी वर्णन केला तरी तो कमी पडू शकतो. आपली सुद्धा तिथं का म्हणे वाचा राहील खुंटीत, तिथं वाचा आपली सुद्धा पूर्ण पडणार नाहीये. आजचा हा अभंग संतवर प्रकरणात येईल आणि संतांनीच संतांचं वर्णन केलंय. जगद्गुरु तुकोबाराया तुम्हाला आम्हाला सांगतायत काय उत्तमत्या याती हेवा शरण अनन्य गती. इथं उत्तम म्हटलंय कुणाला? आपल्याला नाही म्हणतात. त्या यातींना उत्तम म्हटलंय जे भगवान परमात्म्याला अनन्य शरण जातात. तुम्ही म्हणाल मग आम्ही अनन्य शरण जात नाही का? मग आम्ही उत्तम येत नाही का? पुढचा विचार आपण बघू. सरळ सरळ भावार्थ बघत असताना नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव. त्या संतांच्या ठिकाणावर तुझा भाव नाहीये. त्या संतांकडे उत्तम मध्यम ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ हा भाव नाहीये. पुढं काय? तुम्ही म्हणाल एवढं आम्ही पण सांगू शकतो नाही का? आम्ही म्हणू शकतो आम्ही काही पूर्ण बघून वाढत नाही. पण याच्या पुढे व्हायला गेलं ना, संतांचा पुढचा मुद्दा महत्वाचा आहे. उमट तीर्थसे ब्रह्म प्राप्ती अंगी दिसे. हे जे काही प्रमाण आहे हे फक्त संतांना लागू होऊ शकतं. संतांवरती चिन्ह दिसतात. उमट तीर्थसे ब्रह्म प्राप्ती अंगी दिसे. आणि याच्या पुढे जाऊन तुकोबाराया सांगतात भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी. नमन या शब्दाकडे वळत असताना आपण हा विचार करू, अशा संतांना मी शरण गेलो, त्यांच्याकडे गेल्यानंतर माझं मन हे न झालंय, माझं मन राहिलंच नाही. मग काय झालं? त्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालं. म्हणून तुकोबाराया सांगताना सांगताय भाविक विश्वासी आणि तुका म्हणे नमन त्यासी. माझा त्या संतांना साष्टांग दंडवत आहे. त्या संतांना माझं शरण मी शरण गेलोय. कोणत्या? ज्यांच्या सोबत राहिल्यानंतर माझं मन हे मन राहिलं. मग काय झालं? मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती रसपुरी निवृत्तीसी आले. ही भूमिका
माझ्या तुकोबारायांनी संतांबद्दल सांगितली आहे. विठ्ठल पहिल्या चरणात सुद्धा उत्तम हा शब्द आहे, दुसऱ्या चरणात उत्तम हा शब्द आहे, पण दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका घेऊन हा शब्द आलेला आहे. पहिल्या चरणामध्ये उत्तम त्यायाती देवा शरण अनन्य गती, हा जो काही उत्तम आहे हा सर्वश्रेष्ठ या नावाने आलेला आहे. म्हणजे कसं, ज्यावेळेस विश्वमौली ज्ञानोबा आळंदीमध्ये राहत असताना ज्यावेळेस चांगल्या महाराज निघाले तुम्हाला ज्ञानोबा भेटायला, पण भेटण्या अगोदर त्यांचा पत्र व्यवहार झाला. आजकाल सारखं व्हॉट्सअप नव्हतं त्यांच्याकडे, आम्ही इकडून हाय केलं का समोरच्याने हेलो केलं, असं व्हॉट्सअप त्यांच्याकडे नव्हतं. मग हा पत्र व्यवहार सुरू झाला आणि पत्र व्यवहारामध्ये ज्यावेळेस चांगल्या महाराजांकडे वेळ आली तुम्हाला विश्वमौली ज्ञानोबा यांना पत्र लिहिण्यासाठी. आता पत्र लिहिण्यासाठी वेगवेगळे मागणी असतात. आई वडील लिहायचे असतील तर तीर्थरूप लिहितात, काका मावशी असतील तर तीर्थस्वरूप लिहितात. पण इथं लिहित असताना चांगल्या महाराजांच्या डोक्यामध्ये विचार आला, आता चिरंजीव लिहावं तर ज्ञानोबा हे ज्ञानाने श्रेष्ठ आहे, आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहे. मग म्हटले तीर्थस्वरूप लिहावं तर हे वयाने कनिष्ठ आहे. चांगल्या महाराजांना प्रश्न पडला आणि पहिलंच वाक्य लिहिलं नाही का पुढचे वाक्य लिहून उपयोग होणार, कारण पहिलं वाक्य महत्वाचं राहतं. मधला कोणी वाचत, विषय वाचला, शेवट आत्मविश्वासू विषय संपला. तसं त्याचप्रमाणे ज्यावेळेस चांगले महाराज पत्र व्यवहार करायला बसले तर त्यांच्या डोक्यात प्रश्न आला, जर याला कनिष्ठ म्हणावं तर ज्ञानोबा हे ज्ञानाने ज्येष्ठ आहे, आणि जर याला ज्येष्ठ म्हणावं तर हे वयाने माझ्यापेक्षा लहान आहे. आणि अशा या भूमिकेमध्ये चांगदेव महाराजांनी मात्र कोरं पत्र ज्ञानोबा यांना पाठवलं. आपण असं तर म्हटलं असतं काहीतरी लिहून द्यावं, काहीतरी लिहिण्यामुळेच काहीतरी होतं नाही का. आपण परमार्थात आहे आणि याही पुढे जाऊन सांगू का, एक वाक्य सांगते. परमार्थात आलोय म्हणून काहीही करायचं, परमार्थासाठी काहीही करायचं. विठ्ठल काहीही करायचं नाही, पण परमार्थ करण्यासाठी काहीही केलं तरी चालेल. त्याला साक्षीभूत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. मग त्यावेळेस चांगदेवरायांनी कोरपत्र पाठवलं, पाहायला गेलं तर ही भूमिका चांगदेवरायांच्या अंतःकरणामध्ये होती. आता याही पुढे सांगू का, माझ्यासारखे महाराज लोक पटकन चांगदेव महाराजांना नाव ठेवतात. म्हटलं त्यांना काय कळत होतं का, आणि त्यांना नव्हतं कळत तर आपल्याला कळत होतं का. अरे त्यांच्यासारखा 14 विद्या 64 कला याही पुढे जाऊन 1400 वर्ष काळाला पाठीमागं थोपावत धरलंय. एवढं मोठं सामर्थ्य आम्हाला मुंगी पाहिली, उंदीर पाहिला भीती वाटते, त्यांनी काळाला मागे सारलंय. एवढा सामर्थ्यवान साधू आणि याही पुढे जाऊन सांगू का, विश्वमौली ज्ञानोबा आदिशक्ती मुक्ताईने त्यांना उपदेश करावं, एवढं मोठं सामर्थ्य चांगदेव महाराजांचं होतं. ही भूमिका चांगदेवरायांची होती. आणि त्याही पुढे एवढा मोठा महात्मा असून त्या विश्वमौली ज्ञानोबा यांना तिथे नतमस्तक होऊन सांगताय, कोरं पत्र पाठवलंय. आता दृष्टांत माझा संपलाय. याचा सिद्धांत काय, ही भूमिका चांगदेवरायांच्या अंतःकरणामध्ये होती. कशाची, ज्येष्ठाची, कनिष्ठाची. पण याही पुढे जाऊन सांगू का, माझ्या ज्ञानोबा यांना ज्येष्ठ ही भूमिकाही नाहीये, कनिष्ठ ही भूमिका नाहीये, सर्वश्रेष्ठ ही भूमिका माझ्या विश्वमौली ज्ञानोबा यांना. इथं लिहित असताना तुकोबाराय इथं विचारपूर्वक लिहित आहे. चांगल्याला वाईट हा विरुद्धार्थी शब्द आहे, पण उत्तम या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच तयार झालेला नाहीये. ही भूमिका साधूंची आहे. उत्तम त्या यातींना उत्तम म्हणताय. कुणाला, देवा शरण अनन्य गती. भगवान परमात्म्याला शरण जात असताना अन्य भावाने वेगवेगळ्या मार्गाने ते गेले पाहिजे. आता मला सांगा, ज्ञानोबा यांनी ज्यावेळेस परमार्थ मार्गावर मार्गक्रमण करायला घेतलं, लोकांनी फुलं टाकली का, म्हटले चला इंद्राणीच्या नदीवर तुम्ही पाणी प्यायला निघाले. बघा चिमुरडा अगदी लहानपणापासूनची ज्ञानोबा यांची भूमिका बघा. लोकांनी एक वेळ इंद्राणीचं पाणी पिऊन दिलं नाही, मिळालेली भिक्षा खाऊ दिली नाही. एवढे हाल कष्ट संतांनी आमच्यासाठी सोसले. कशासाठी सोसले, आज आम्हाला थोडासा त्रास झाला ना तर लोक म्हणतात सोडून
सोडून दिलेलं बरं. आणि आई पुढे जाऊन काही काही लोक म्हणतात हे महाराज आहेत ना यांची लय मजा आहे म्हणतात. हा बरोबर आहे. आपण परिक्रमेला जाऊ तर सोडून देणार विठ्ठला विठ्ठला. जसं प्रपंच करत असताना म्हणतोय मान अडकवलीये मला हे शेवटपर्यंत न्यावं. खेळ आहे की इथे लईच भाविक लोक दिसतायत. लोक म्हणतायत वाकडा असला का असू दे तरी पण माझा आहे जी भूमिका अंतःकरणामध्ये घेऊन आपण प्रपंच करतोय. व परमार्थ क्षेत्रामध्ये मार्गक्रमण करत असताना विश्वमौलिक ज्ञानोबरायांचं लहानपणापासूनचं जर जीवन चरित्र पाहिलं तर लोकांनी खूप त्रास दिला म्हणून त्यांनी परमार्थ करणं सोडून दिलं नाही. आज आम्हाला थोडासा संघर्ष असतो त्याला संघर्षही म्हणणार नाही मी, हे आपलं कर्म आहे. पण ही भूमिका निभावत असताना त्या ज्ञानोबरायांनी त्यांचं कर्म सोडलं नाही, त्यांचा परमार्थ सोडला नाही. भगवान परमात्म्याला म्हटले नाही आम्हाला शुद्धीपत्र मिळते तर आपण पैसे देऊन बघू, नाही आपल्याला शुद्धीपत्र मिळते तर आपण त्यांच्या घरी राहून चाकरी करू. ही भूमिका ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये नव्हती. कोणती भूमिका होती? माझं काम मी काय करतोय, मला हा समाज अंधकाराकडे निघालाय, या समाजाला अंधकाराकडे उजेडाकडे न्यायचंय, या समाजाला पुढे न देख पहिला गुण आहे. कुठल्याच प्रकारची अपेक्षा नाहीये. निर्ममता ही दुसरी भूमिका आहे. कुठल्याच गोष्टीची मायाजाळ त्यांच्या मागे राहिलं नाही. आता तुम्ही मला सांगा, आपण कीर्तनाला येत असताना सगळं व्यवस्थित करून मग कीर्तनाला जात असतो. आपल्याकडे निरपेक्षता ही भूमिका पाहिली, आपल्याकडे नाही. निर्ममता इथून म्हणणं सोपं आहे, हे सगळं मायाजाळ आहे, हे सोडून दिलं पाहिजे. पण तिथून बाहेर म्हणणं फार अवघड आहे. कुठं? त्या मंडपाच्या बाहेर जात असताना हे म्हणणं फार अवघड आहे.
दादा पुत्र जन हे काकड्या तिथं म्हणणं सोपं आहे, पण घरच्यांपुढे म्हटल्यावर भाकरी म्हणतील तिथलं म्हणतातच का घरी येऊ, घरचे तसेही आपल्याला वैतागलेले विठ्ठल विठ्ठल. निरपेक्षता आहे, निर्ममता आहे, आणि याने पुढं त्यांना काही आपल्याला मिळावं ही भूमिका नाहीये. मग निरपेक्षता ही भूमिका सांगत असताना माझे नाथ बाबा भागवतामध्ये सांगताय, प्राप्त अप्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूच्या चित्ता, चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. मिळाल्याबद्दलचा आनंद नाहीये, गमावल्याबद्दलचं दुःख नाहीये, प्राप्त अप्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूच्या चित्ता, चित्त. साधूचं चित्त कसं सांगितलंय, माझे आहे, माझ्या पाठीमागं 50 जण आहे, त्याचाही आनंद नाहीये, माझ्या पाठीमागच्या 50 सोडून गेले, मी एकटा राहिलोय, त्याचंही दुःख नाहीये, याला साधू म्हणतात. आता आपण कुठे आहे बरं याच्यात? आम्ही आजपर्यंत सांगत आलोय, आपण या भूमिकेमध्येच नाहीये. प्राप्त अप्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूच्या चित्ता, आणि पुढे जाऊन सांगताय, चित्त घातले भगवंता. चित्त कुणाच्या चरणावर अर्पण केलंय, तर त्या भगवंताच्या चरणावर अर्पण केले, यालाच म्हणताय अनन्य शरण. चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. साधूकडे निरपेक्षता आहे, निर्ममता आहे, ही भूमिका साधूच्या अंतःकरणात आहे. म्हणून साधूला उत्तम म्हणताय. उत्तमच्या पुढची पदवी सर्वोत्तम होऊ शकतं, पण उत्तमला विरुद्धार्थी शब्दाने खालची पदवी मिळू शकत. साधू सर्वोत्तम असू शकतात, पण साधू त्याच्या खाली असू शकत उत्तम त्याला. देवा शरण अनन्य गती. वेगवेगळ्या मार्गांनी विष्णुमाऊली ज्ञानोबायांनी विचार केला नाही. आपण काय म्हणू, परमार्थ करून सुख नाही मिळत ना, म्हटले एखादा बाबा बघू, याचं काही नीट चाललं नाही, म्हटले कुठं जायचं, एखाद्या बाबा बघू. डॉक्टरने बरं नाही वाटलं, म्हणजे हे जरा काहीतरी वेगळंच दिसतंय, हे कुठं जाऊन बघायचं, दुसरा मार्ग बघू. अरे जी गोष्ट करतोय ना ती प्रामाणिकपणे करावी, यशाच्या उत्तुंग शिखरावर जाईल. आणि थोडंसं धाडसाने बोलू का, चोरी करताना सुद्धा जर धाडसाने प्रामाणिकपणे चोराने जर केली ना, बरोबर आहे का? चोरी करताना सुद्धा जर त्याचा कॉन्फिडन्स लो झाला तर तो पकडला जाणार नाही म्हणायची सोय. म्हणून आपण चोऱ्या नाही करायच्या म्हणा, नाहीतर तुम्ही म्हणाल बरं हे सगळं सोडून आपण चोरी करू. पण करत असणारा मार्गावर विश्वास ठेवा, करत असणाऱ्या कर्म, आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगू का, चांगल्या मार्गावर राहिल्यानंतर टेन्शनच राहणार नाही. परमार्थ करत असताना प्रामाणिकपणे केला ना तर यशाच्या उच्च याही पुढे जाऊन सांगेन आपण त्या भूमिकेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. विश्वमाऊली ज्ञानोबायांनी परमार्थ करत असताना मिळालं नाही म्हणून सोडून दिलं नाही, लोकांनी ऐकलं नाही म्हणून परमार्थ सोडणार नाही. त्यावेळेस तुकोबाया ज्यावेळेस देव वाटत फिरत होते ना, त्यावेळेस लोक म्हटले देव न लगे, देव न लगे, साखरवाडीचे उदरे जागे. तुकोबाया देव वाटत असताना लोक म्हटले नको म्हणाला देव, म्हणून तुकोबायांनी वाटायचा सोडला का? ज्या वेळेस तुकोबा प्रत्येक क्षण नामचिंतनामध्ये घालवला म्हणून ते सर्वोत्तम श्रेष्ठ झाले आणि देवाला अनन्य भावाने शरण गेले. आणि जे जे भक्त भगवान परमात्म्याला अनन्य भावाने शरण जातात ना, त्या त्या भक्तांसाठी भगवान परमात्मा उभा राहतो. मी आई पुढे जाऊन सांगेन, देवाच्या बापाला उभं राहावं लागेल. जो नसो मोही अनन्य शरण त्याचेच निवारी जन्म मरण. शरणागता शरण मीची एकू. जो फक्त मला अनन्य भावाने शरण जाऊया, भगवान परमात्मा तुमचा आमचा पाठीराखा झाल्याशिवाय राहणार नाही. देव सखा जरी जग अवघे कृपावरी. ज्यांचा ज्यांचा देव सखा झाला त्यांच्यावर जगाने कृपा केलेल्या आजपर्यंतचा इतिहास जर असेल ना, तो इतिहास जर आपण पाहिला, संतांचं वाङ्मय चरित्र जर पाहिलं, तुमचं आमचं भविष्य धोक्यात राहणार नाही. आणि असे असणारे संत, या संतांनीच संतांचं वर्णन केलंय म्हणून ते करू शकले. वर्णन करत असताना कोणी कुणाचं करावं ही सुद्धा भूमिका तेवढ्याच तोलामोलाची. आम्ही म्हटलं देव असा होता, देव तसा होता, त्याच्याही पेक्षा देवानीच देवाचं वर्णन केलं, संतांनीच संतांचं वर्णन केलं. त्याच देवाने पहिलीच्या वर्गामध्ये 10वीचा विद्यार्थी बसवला तर पहिलीचा पेपर एका अर्ध्या सेकंदात देईल, बरोबर ना? पण पहिलीच्या वर्गामध्ये
कधीचाच मुलगा बसवला तर त्यांचा आणि याचा टायमिंग जवळजवळ सेम राहील. त्याचप्रमाणे संतांनीच संतांचं वर्णन केलंय म्हणून ते होऊ शकले, अन्यथा ते झालं नसतं. उत्तमत्या याती, त्या कोणत्या? त्या यातींना उत्तम म्हणतात जे भगवान परमात्म्याला आनंदी शरण गेले, ज्यांचा हेत विठ्ठल नेन काही टाणा टोणा नामस्मरणा वाचोडी, ज्यांचा हेतच विठ्ठल झालाय, ज्यांनी अनेक गोष्टी करण्याऐवजी फक्त एकच धरीला चित्ती, एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही आता मोडोनिया वाटा, सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार झाले ऐसा. या न्यायाने आम्ही त्या भगवान परमात्म्याला अंतःकरणामध्ये साठवला, त्या भगवान परमात्म्याचीच भक्ती त्या संतांकडून झाली आहे. म्हणून तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात म्हणून ते उत्तम आहे. पुढे जाऊन सांगतायत नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव, त्यांच्या अंतःकरणामध्ये दुसरा कोणताच ठाव नाहीये. दुसरा कोणता म्हणजे कोणता? काही उत्तम मध्यम, ही सगळ्यात श्रेष्ठ आहे, हे सगळ्यात मध्यम आहे, हे कनिष्ठ आहे, हे ज्येष्ठ आहे, ही भूमिका संतांच्या अंतःकरणामध्ये नाहीये. मग संतांच्या अंतःकरणामध्ये काय आहे? या रे लहान थोर करावा विचार नजरे चिंता कवणासी, ही भूमिका माझ्या साधूच्या अंतःकरणामध्ये आहे. काय? ज्याप्रमाणे भगवान पंढरीश पांडुरंगा परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये भूमिका आहे. काय? उच्च नीच काही नेने भगवंत, उच्च नीच काही भगवंत रोज काकड्याच्या अभंगामध्ये पाहिला तर सर्वात मोठा अभंग आहे.
तिसरे भाव भक्ती देखून या सर्व संत महात्म्यांना माझ्या भगवान पंढरीश पांडुरंगाने परमात्म्याने तशा प्रकारची मदत केली. असे पुत्र दया विदुराच्या बक्षी नाही या नयानं सज्जन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्या कुरकू लागे. याप्रमाणे भगवान परमात्म्याने कुठल्याच आता याच्यामध्ये पाहिला तर सगळ्याच जातीय धर्माचे संत माझे दिसत आहेत. सावता माळी आहेत, गोरवा काका कुंभार आहेत, अनेक सज्जन नावाचे कसाई आहेत. अशा कसाई आहे पण त्यांचं नाव काय? पण इथं महाराज आहे पण त्याचं नाव सज्जन. विठ्ठला विठ्ठला विचार करण्यासाठी गोष्ट संतांच्या नावावर जरी विचार केला ना, तू का राम झाला, तू का राम, ज्ञान हेच देव, नाम हेच देव, ही भूमिका जरी आम्ही अंतःकरणामध्ये घेतली ना तरी परमार्थाशी गेला पोहोचला असं म्हणायला काही हरकत नाही. उच्च नीच काही मेरे भगवंत इष्टे भाव भक्ती दे कोणीया. पण हे वाक्य जास्त महत्वाचे. उच्च नीच जरी बघत नसला तर जसा भाव आहे तसा देव मिळाल्याशिवाय राहत. इष्टे भाव भक्ती दे कोणीया. तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्या भाव आणि भक्तीनुसार तुम्हाला आम्हाला दान करत असतो. तर याही पुढे जाऊन सांगू का संत मात्र त्याच्याही पेक्षा उदार आहेत का. भगवान परमात्मा नेहमी कीर्तनात हा दृष्टांत देत असते. एक सद्गृहस्थ भगवान मंदिरामध्ये गेला, भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये गेला असताना आपल्या श्रीगुरूंना आपल्या सोबत घेऊन गेला आणि पहिला त्याला प्रश्न पडला, देवाच्या पाया पडू का श्रीगुरूच्या पाया पडू. गृहस्थ भगवान परमात्म्याकडे गेला, परमात्मा म्हटलं माझ्या पाया पडू नको, कुणाकडे जा, श्रीगुरूंकडे जा. श्रीगुरूंकडे गेला, श्रीगुरू म्हटले माझ्या पाया पडू नको, आपण कुठे आलोय, मंदिरात आलोय, देवाच्या पाया पड. असं तासभर झालं पण तासाभरानंतर तो कंटाळला आणि देवाकडे गेला. देवाला म्हटला काय तुम्ही दोघांनी असा खेळ चालवलाय. आणि मग देवाने उत्तर दिलं, म्हटले बघ मी माझ्या पायात तू पडला तर मी तुझ्यावर कृपा करणार नाही असं नाही, पण माझ्या पाया जर पडला, मला शरण गेला तर काय होईल, तू जर पाप केलं तर त्या पापाची शिक्षा तुला देईल, तू जर पुण्य केलं, तू सत्कर्म केलं, तू काही चूक नाही केली तर त्याचं तुला दान दिलं जाईल. पण श्रीगुरू मात्र कसे, संत मात्र कसे माहितीये का, तू जर पाप जरी केलं ना तरी ते स्वतः जवळ घेतील आणि तू पुण्य जरी केलं तर घेतीलच घेतील, पण पाप जरी केलं तरी त्या पापाचं क्षालन म्हणून तुला जवळ घेतील आणि तुझ्या चुका समजून सांगतील. ही संतांची भूमिका आहे. संत उदार उदार म्हणले अनंत भंडार किंवा घातले दुकान देती आली असी दान. संत उदार उदार जे उदार आहे तेच संत आहे. नाही तर आम्ही स्वतःला संत म्हटलं आणि आमच्याकडे उदारत्व नसते. अजून आम्ही हा विचार करतो माझ्याकडे किती राहिले, त्यांच्याकडे किती गेले. हीच भूमिका आमच्या अंतःकरणात आहे. आम्ही याला उदारत्व म्हणत, जसं मी मगाशी सांगितलं, माझ्या मागे 50 होते याचाही आनंद नाही, माझ्या मागे एकही नाही त्याचंही दुःख नाही. ही भूमिका संतांची, याला उदारत्व म्हणतात. ज्या वेळेस त्या विष्णू मौली ज्ञानोबा यांना आनंदी क्षेत्रामध्ये मांडे खाण्याची इच्छा झाली आणि खापर मिळू दिलं नाही. खापर नाही मिळालं, विश्वमौली ज्ञानोबाला काठीचं दार लावून काठीमध्ये बसले. ती छोटीशी चिमुरडी मुक्ताई, ती साक्षात जगन्माता आदी शक्ती मुक्ताबाई त्यांना जाऊन सांगते काय, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. याची पुढे जाऊन सांगते काय सांगते, योगी पावन मनाचा ज्ञानोबाया तुम्ही योगी आहात. ज्ञानोबाया तुम्ही जर असे दिसून राहिलात तर कदाचित हा समाज अंधकाराकडे निघाला, अंधकाराच्या खाईमध्ये जाईल. तुम्ही जर असे दिसलात ना, तुम्ही जर अंतरंगामध्ये तुम्हाला जर त्रास झाला, तुम्ही जर दुःखी कष्टी झाला तर हा समाज बुडून जाईल, तुम्हाला असं जमणार नाही. मग ती समजावू लागली काय, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले बंदी संधी सुखे भावे मानी. योगी पावन मनाचा किंवा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार परमार. नाथ बाबा सांगताना सांगताय ज्ञानोबा कसे आहेत तर कृपाळू आहेत. जगाच्या पाठीवर की थोडस धाडसाने होते ज्ञानोबा सारखा उदार संत आजपर्यंत झाले नाही.
झाले नाही आणि याही पुढे होऊ शकत नाही. त्यांच्या सारखे असणारे असतील. मग अशी एक डोक्यामध्ये विचार आला, आई ही तीर्थरूप आहे, काकी हे तीर्थस्वरूप असेल तर तीर्थरूप ज्ञानोबाराया सारखं पण नाही वागू शकतं, पण ज्ञानोबाराया होऊ शकत नाहीये. कारण आहे ते साक्षात महाविष्णूचा असणारा अवतार आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये दुजा भाव नाही. ज्या विसोबा काकांनी त्या आळंदी क्षेत्रामध्ये त्यांना त्रास दिला, त्याच विसोबा काकांना प्रसाद दिला, ते नामस्मरण दिलं, एवढा अधिकार वाढवला की साक्षात संत श्रेष्ठ असणाऱ्या भक्तीचे स्पेशलिस्ट असणाऱ्या नामदेवरायांचं श्री गुरु होण्याचा हक्क, श्री गुरु होण्याची पात्रता त्या विसोबा काकांकडे दिलेली आहे. आणि त्या विसोबा काकांना नामदेवरायांचे श्री गुरु होण्याचं भाग्य दिले. हे उदारत्व हे साधूच्या अंतःकरणामध्ये आहे. यालाच म्हणतात संत उदार उदार भरले अनंत भंडार. भगवान परमात्मा त्यांचा भेद आहे, नाही तुझा ठाव. त्यांच्या अंतःकरणामध्ये तुझा ठाव नाहीये. आणि याही पुढे जाऊन सांगते, आपल्याला जी मालिका मिळाली आहे, आपल्याला जे संत प्राप्त झाले ना, त्यांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा तुझा ठाव नव्हता. म्हणून आपण इथं बसलो. अन्यथा आपण इथं बसलो कदाचित परमार्थ केला असता, परमार्थच केला नसता असं म्हणत नाहीये. परमार्थ करणारे आज भरपूर आहे, पण शाश्वत ज्ञानाची ओळख करून परमार्थ करणारे मात्र कोणीतरी कमी आहे, कुठेतरी कमी आहे. आणि ते कमी मध्ये तुम्ही आम्ही मोडतोय, त्याचं कारण आहे आपल्याला मिळालेली मालिका. विश्वमोगी ज्ञानोबाराया तुकोबारायांच्या मार्गावर चालणारे संत श्रेष्ठ अर्थातच सच्चिदानंद सद्गुरु श्री बाबा सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा, हे बाबा तुमच्या आमच्या आयुष्यात आले आणि त्यांनी सुद्धा ही भूमिका अंतःकरणामध्ये ठेवली. नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव. जसं मग अशी सांगितलं, सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांना हे ज्ञान दिलं आणि ज्ञान दिलंय. कदाचित आम्ही कुठेतरी आपण त्यांच्या त्या उपकारातून उतराई होण्यासाठी आपण मात्र कुठेतरी कमी पडतोय. संतांची सेवा करण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतोय. आपण जर संतांची सेवा एकदम यथोचित केली तर तुमच्या आमच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज दिसल्याशिवाय राहणार. संतांची सेवा जर केली तर माणूस कधीच दुःखी राहू शकत नाही. कदाचित देवाची सेवा केल्यावर दुःखी होईल. देवाची सेवा कशासाठी करतात बाबा लोक? कशासाठी करतात? काहीतरी मिळावा मिळावा म्हणून, नाही का? मग गेल्या वर्षी नवस केला होता 50,000ची नोकरी लागू दे, 5 नारळाचं तोरण बांधे, देवाची सेवा करतात. आणि संतांकडे अपेक्षा करत असताना संतांकडे कोणती भूमिका आम्ही मांडतोय तर त्या भगवान परमात्म्याचा आम्हाला स्वस्वरूपाचे ज्ञान व्हावं ही भूमिका संतांच्या अंतःकरणात आहे. बाकीचे नवसासाठी संत आलेले कदाचित देवाची सेवा केल्यानंतर दुःखी होऊ शकतो, पण संतांची ज्यांनी आजपर्यंत सेवा केली ना तो कधीच दुःखी झाला नाही, याही पुढे होऊ शकत नाही. कारण आहे संत नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव. कोणत्याच प्रकारचा उत्तम मध्यम भाव संतांच्या अंतःकरणामध्ये नाहीये. आणि उत्तम मध्यम भाव ज्यांच्या अंतःकरणात आहे ते मात्र संत ऐसे कैसे झाले भंगो कर्म करून म्हणती साधू. साधू ही भूमिका सफेद कपड्यांना नाही, साधू ही भूमिका भगव्या कपड्यांना नाही, साधू ही भूमिका तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या ज्ञानाला ही भूमिका आहे. आम्ही मात्र काय झालोय, आम्ही साधू ही भूमिका कपड्यांना म्हटले, त्यांनी भगवी कपडे घातले, आता ते कोण झाले? साधू झाले. पण त्यांना साधू म्हणत नाही, त्यांना बंधू म्हणतात. विठ्ठल
आम्ही माणसांना संत म्हणतोय आणि परिणाम असा झालाय हा जीव दुःखाला पात्र झालाय. संत कुणाला म्हणावं तर ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब. या न्यायाने संत हे चालत फिरत ज्ञानाचं बिंब आहे. याही पुढे जाऊन सांगेन तुम्हाला आम्हाला त्या ब्रह्मज्ञानाचा बोध दिला तो तुम्हाला आम्हाला झाला ही संतपणाची भूमिका आहे. आणि तो बोध झाल्यानंतर साधू बोध झाला पण याही पुढे जाऊन काय नुरोनिया ठेला नुरोन ठेला पाहिजे अंतःकरणामध्ये मुरला पाहिजे ते होऊन सुद्धा उपयोग व्हायचा. संत त्यांना म्हणताय समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून येईला सलिंग संत नवती जगा माणसाच्या सारखे अंगणामध्ये तुळस असेल ते एक औषधी झाड पाहायला गेलं पण त्याच्याकडे झाड या भूमिकेतून जर आम्ही पाणी घातलं तर ते फक्त झाडाची भूमिका आम्हाला देईल. काय ऑक्सिजन देईल. तुळशीची पाणी खाल्ल्यावर म्हणतात खोकला बरा होईल पण त्याच्याकडे आम्ही देवता या भूमिकेने पाहिलं या भूमिकेने पाहिलं या दिशेने जर पाहिलं तर निश्चित एक तुळशीचा मंत्र आहे. तुम्ही म्हणता का नाही पाणी घालताना मला नाही माहिती. अकाल मृत्यू हरणम रोग व्याधी निवारणम तुलसी पल्लवदकम ओम तुलसी तीर्थ स्वाहा. अकाली येणाऱ्या मृत्यूला टाळ अकाल मृत्यू हरणम रोग व्याधी निवारण कारण ही औषधी सुद्धा आहे ऑक्सिजन देणारे सुद्धा आहे. रोग व्याधी निवारण जाऊ दे आणि पुढे काय तुलसी पल्लवदकम ओम तुलसी तीर्थ स्वाहा. या न्यायाने त्या तुळशीच्या झाडाला पाणी घालत असताना ही तुळशी झाड या भूमिकेतून पाहिलं तर ती झाडाची औषध झाडाची गुणधर्म देईल. तसं संतांकडे माणूस म्हणून पाहिलं तर ते माणसाचीच भूमिका आपल्याला दिसेल पण संतांना त्या ज्ञानाच्या भूमिकेतून पाहिलं तर संत कधी जाणारही नाही संत कधी येणारही नाही. संत अंतरंगामध्ये स्थित आहे. विठाला आणि निश्चित अशाच प्रकारे तुम्हाला आम्हाला मिळालेलं ज्यांचं पाठबळ आहे ना त्यांच्या अंतःकरणामध्ये नाही दुजा ठाव कुठल्याच प्रकारचा उत्तम आणि मध्यम भाव नव्हता. मग सगळ्या आणि हे प्रथम विश्वमोहित ज्ञानोबरायांनी असा ज्ञानामध्ये सांगितलंय जे खळांची नेमगटी सांगतो त्या 70 गती हो खरं लोकांनी त्यांना त्रास दिलाय वाईट लोकांनी त्यांना त्रास दिलाय आणि आजपर्यंत वाईटाचा संहारच माझ्या संतांनी पैदा केलाय. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असते आपण हनुमंतराया एवढे भक्त सुद्धा नाहीये आणि रावणा एवढे राक्षस सुद्धा नाहीये. हनुमंतरायासारखे भक्त काय अंतरंगामध्ये प्रभू रामचंद्र शिवाय दुसरं कोणीच नाही. राक्षस काय याला मला मारायचंय ही 24 तास भूमिका अंतरंगामध्ये होती कुणाच्या आपण कोण आहे मधले बरोबर ना. मग आपण कुठं जायचं रावणाकडे जायचं का हनुमंतरायांकडे जायचं. आपण एकदा चांगल्याकडे तरी जाऊया की ज्याचा अंतरंगामध्ये ज्यांचा हेतू विठ्ठल झालाय किंवा एकतर वाईटाकडे तरी जाऊया त्यांना फक्त रामाशिवाय दुसरं कोण न्यायला प्रभू रामचंद्रांनी शिवाय त्याचा संहार त्या राक्षसाला कोणी मारलं कंस मामानं श्रीकृष्ण परमात्म्याने मारलं पण श्रीकृष्ण परमात्म्याकडूनच वध झाला तेवढं पाप केले. आपण जास्त पापही करत नाही आणि तेवढी भक्तीही करत नाही आपण मधी लागलोय आणि जोपर्यंत मधली ही भूमिका सोडत नाही ना तोपर्यंत आपण सुखाला पात्र होणार आहे. संत मात्र या मधल्या भूमिकेत अडकून राहिले नाही. संतांनी मात्र ह्या गोष्टी सोडून पुढच्या प्रवासाकडे अनंताच्या प्रवासाकडे गेले. संत उदार भरले अनंत भंडार अनंताच्या प्रवासाला ब्रह्मस्वरूपाच्या प्रवासाला निघालेले म्हणून त्यांना ते छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये वेळ नाही ठाव काही उत्तम मध्यम भाव कुठल्याच प्रकारचा उत्तम मध्यम भाव नाहीये म्हणून तो त्यांचे आपल्यावर उपकार आहे आणि त्यांच्या उपकारांना आपण अपकार होऊन त्यांचे उपकार सोडायचे नाही किंवा त्या उपकारातून ऋण व्यक्त करत असताना त्यांच्या कृतज्ञता भावाला आपण कृतज्ञ व्हायचं नाहीये. संतांनी आपल्यावर अनंत उपकार केले उपकार सांगू मी काय Yeah.
हे उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसी मान दिले अक्षय अभनवले विठ्ठल विठ्ठल केले उपकार सांगू मी काय बाप न करी काय धर्मे त्यांच्या दिलेले पाय दिले अक्षय अभय दानगा भगवान इथं सांगत असताना सांगतात संतांनी किती उपकार केले तर आई बाप सुद्धा इतके उपकार करत आई बाप उपकार करत नाहीत हे भूमिका जरी असली आई बाप आपल्याकडून अपेक्षा धरून उपकार करतात की यांनी आम्हाला म्हातारपणात सांभाळावं म्हणून आम्ही तुमच्या तारुण्यात अजून तरी बरं आहे आमच्या पुढची पिढी तर आम्हाला सांभाळते का नाही याची काही गॅरंटी आणि आम्ही तशी आमच्याकडे इच्छा ठेवली नाही बाबा की आम्हाला आमच्या लेकरांनी सांभाळावं विठ्ठल सकाळ जीवांचा करे तो संभाळ तुझं डोकं लिहिलं हे आम्ही महाराज मंडळी इथून सांगतो तरी आम्ही आमच्या लेकरांसाठी भरपूर कमवून ठेवतो नाही का भगवान परमात्मा आम्हाला सांभाळणार आहे कधी आता सांभाळतोय पुढे सांभाळणार आहे शेवटपर्यंत तोच सांभाळणार आहे फक्त आमचा विश्वास असणं गरजेचं आहे केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसी माय धर्मे त्यांच्या देखील पाय दिले अक्षय अभय दानगा तुम्हाला आम्हाला संतांनी खूप मोठं दान दिले कोणतं अक्षय अभय दानगा तुम्हाला आम्हाला या फेऱ्यातून मुक्त करण्याचं दान संतांनी मात्र दिलेलं आहे ते दानाला आपण पात्र असणं गरजेचं आहे कर्ज बँकेने दिलंय पण कर्ज देत असताना बँक बघते एखादा 2 कोटीचं लोन जर ऍप्लिकेशन केलं तर त्याला देतात का नाही देत का करण्याची कॅपॅसिटी पण संतांनी मात्र तुमची आमची कॅपॅसिटी न वाटता मुक्त हस्ताने दिलंय या सगळ्या आणि सगळ्या त्या ब्रह्मज्ञानाची गैरलूट करून जा फक्त ब्रह्मज्ञान स्वीकारत असताना आम्ही फक्त निरपेक्ष अंतःकरणाने आम्हाला याच्यातून काहीतरी मिळावं या भूमिकेत न राहता फक्त भगवान परमात्मा मिळावा त्या स्वस्वरूपाच्या ज्ञानाला मी प्राप्त व्हावं ही भूमिका जर साधकाच्या अंतःकरणामध्ये असेल निश्चित आम्ही सुद्धा त्या स्वस्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीने मार्ग लावून गेले अधिक दयानिधी संत ते तेनेची मंत्रे चालू जाता न पडे कुठला कोठे काही संतांच्याच मार्गाने आम्हाला मुक्तता मिळू शकते आम्हाला ते सुख मिळू शकतं अन्य मार्गाने गेल्यावर मिळू शकत नाहीये म्हणून तुम्हाला आम्हाला कोणाच्या मार्गाने जायचंय ऐसी याचा पदर धरा जेणे देव येईल धरा ऐसे पदराचे धणी साधू संत भगवान परमात्म्याला जर आकळायचं असेल ना तर संतांच्या संगतात जावं लागेल संत नकी संत लागरे तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी निश्चित संतांच्या सोबत जर तुम्ही आम्ही राहिलो तर त्या भगवान परमात्मा आपलासा झाल्याशिवाय राहणार नाही संतांच्या अंतःकरणामध्ये
संतांमध्ये काय आहे, तर तुमचं आमचं येतो कळवळा म्हणून या किंवा ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी नव्हती. कुठल्याच प्रकारचा लाभ मला व्हावा ही भूमिका संतांच्या अंतःकरणामध्ये नाहीये. म्हणून तुकोबा या संतांना म्हणताय नाही तुझा ठाव. त्यांना दुसरं काहीच ते काही उत्तम मध्यम भाव, हा भाव मात्र संतांचा नाहीये. आपले भाव कमी जास्त होते. कुठल्याही सप्ताहाला गेल्यानंतर, एखाद्या शिबिराला गेल्यानंतर आपला भाव निवृत्त होतो ना, वृत्ती ही निवृत्त होत असते. कीर्तनामध्ये आल्यानंतर कुठल्याही पॉझिटिव्ह देवाधर्माच्या गोष्टी जर चालू असतात तर वृत्ती निवृत्त होत असते. आणि ती निवृत्त झालेली वृत्ती तशीच ठेवण्यासाठी मात्र संतांची कृपा असावी लागते, संतांचा आधार असावा लागतो. नाही कळालं काय थोडं प्रपंचात सांगू का, आता ₹1,00,000 जर पगार देत असेल आणि त्या ₹1,00,000मध्ये 80,000 जर ठेवले तसेच्या तसे राखून फक्त 20,000 खर्च केले तर तो भाव कसा कसा टिकून जाईल. नाही तर ₹1,00,000 आणि ₹1,00,000 सगळे संपवून टाकले तर भाव कसा कसा राहणार. आज ₹1,00,000चा मालक असणार, उद्या ₹10 दुसऱ्याकडे भीक मागायला वेळ येईल. तसं आम्ही ही वृत्ती या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर, कुठं कीर्तन ऐकल्यानंतर, जरी पुढे जाऊन सांगेल भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असताना आमची वृत्ती निवृत्त होत असते. पण निवृत्त झालेली वृत्ती तशीच्या तशी ठेवणं मात्र अवघड आहे. आणि ती तशीच्या तशी ठेवण्यासाठी जसं बँक तुमचे आमचं पैसे सांभाळते ना, तसं हे संत त्या भावाला दुजोरा देत असतात किंवा हे संत त्यांना आधार देत आहेत. कशाला? त्या निवृत्त झालेल्या वृत्तीला, त्या भावाला. आणि म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये दुसरा कुठलाच भाव नाहीये. मला काय मिळावं त्याच्यापेक्षा साधकाला काय मिळावं ही भूमिका संतांच्या अंतःकरणामध्ये नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव. एवढे नारद कुंभारासाठी गायक आहेत म्हणून सगळ्यांनी गावलेवर प्रवास जे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. गोड दृष्ट लागण्याजोगं नियोजन फक्त या पारगावातच होऊ शकतं. कारण आहे, तुम्हाला माहित असेल नसेल माहिती, त्या इथल्या पारगावातल्या माणसांनी एकही कीर्तनकार बाहेरून मागवायचं नाही असं जरी ठरवलं तरी कमीत कमी 15 दिवसाचा तरी सप्ताह, कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त किती ते नाही सांगू शकत, कमीत कमी बाहेरचे महाराज न मागवता 15 दिवस रोज वेगवेगळे महाराज तिथे येऊन गावातलेच फक्त सगळे कंपनीचे महाराज इथं कीर्तन करू शकतात. ही श्री क्षेत्र पारगाव ही भूमी आहे, ही माझ्या संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. विठ्ठल संतांचं वर्णन करत असताना खूप बरे सांगतात. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. उमटती ठसे, कोणते ठसे संतांना दिसतात तर प्रथम आहे ज्यांच्या आलिंगने संतांची, आलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया. मस्तक आहे
पाया वरी त्यांच्या ठेविले अलीकडे संतांच्या संतांना अलीकडे दिल्यानंतर जी काय प्रसंग अलीकडे संतांची दिव्य झाली नाशिकाया त्या साधकाला दिव्य त्याचा अनुभव येतोय त्या साधकाला प्रसंग मस्तक आहे पाया वरी त्यांच्या ठेविले ज्यांना आलिंगन दिल्यानंतर या जीवाचा शील निघून जातो ज्यांच्या दर्शनाने साधकाचा जीवाचा शील जातोय त्यांना संत म्हणतात असे म्हणतात नाहीतर आम्हाला सुद्धा आपण सुद्धा अनेक ठिकाणी पाहिल्यानंतर काही लोक असे असतात त्यांना कधीही पहा सकाळी पहा दुपारी पहा रात्री पहा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला कसं बसत होतं बरोबर ना पण माझ्या संतांना पाहिल्यानंतर अरे त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहिलं गोपिकाने आणि त्यांची भूमिका काय होती सांगते सावळा देखील ही जी अवस्था आहे ना ही संतांकडे असते ही जी अवस्था आहे ना की त्यांनी केलेल्या नामस्मरणाचे ठसे असतात ब्रह्मप्राप्तीची काही लक्षण आहे नुसतं ब्रह्मप्राप्ती झाली असं म्हणत नाही गरोदर राहिल्यानंतर काही झाले का गरोदरपणाची सुद्धा कशी नाही लक्षण आहे मळमळ होणं उलटी होणं हळूहळू पोटाचा आकार वाढत जाणं ही गरोदर राहायची लक्षण आहे जसं संतांचं म्हणणं आहे माझं म्हणणं नाही काय चिरमुट मानवणी वाढवते पोटल ही गरोदर राहायची लक्षण आहे तसं तो शिव पोटामध्ये वाढवणं ही त्या गरोदरपणाची लक्षण आहे आणि याही पुढे जाऊन सांगू ज्या वेळेस पाहण्याचं सावळा देखील आनंदाचं याच्यावर पुढे एक समर्पक दृष्टांत देत असते माझ्या लेकीचा माझा कसा काहीचा संबंध आहे बऱ्याचदा कधी कधी बाळ आमचं इतकं रडत असतं आणि सगळे जण घेऊन जमतात आई घेते आजोबा घेतात आजी घेते स्वतःचे बाबा सुद्धा घेतात तरी बाळ रडायचं थांबत त्याला भूकही लागलेली नसते मग त्याला काय आलं पाहिजे असते फक्त आई पाहिजे असते आणि मग ज्यावेळेस ते आईकडे जाते गंभीर उचलून घेते त्यावेळेस ते फक्त आई आणि लेकराचं नातं आहे ज्यावेळेस बाळाला उचलून देते त्याला पाजलं सुद्धा जात नाही तरी सुद्धा लेकरू शांत होत आहे त्या संतांमध्ये आणि साधकामध्ये असणारे काही गुणांवर आहेत संतांच्या दर्शनाने मग सुरुवातीला आपण एक प्रमाण दिलं धन्य असे दिलं झाले संतांचे दर्शन ज्या वेळेस धन्य असे दिलं संत दर्शनाचा आनंद जन्माचा सिंह दिला संतांच्या दर्शनाने जात नाही तर अनंत जन्माचं दुःख आहे ना अनंत जन्माचे विसरलो जन्माचं दुःख विसरण्याची ताकद त्या संतांच्या दर्शनामुळे होत असते कारण आहे ब्रह्मप्राप्ती अंगावर
मध्ये झाले उमटते ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. हे ठसे संतांवर उमटलेले म्हणून त्यांच्या दर्शनाने साधकाशी समाधान आहे का, त्या साधकाला समाधान प्राप्त होत असतं. आज 39व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना तुमच्याकडूनच ऐकलेली ही संत श्रीपाद बाबांची आणि साधकाची असणारी एक भूमिका तुमच्याकडे मांडते. ज्यावेळेस म्हणजे बाबा इथं सांगायचे की बाबा निघाल्यानंतर संपूर्ण गाव त्यांच्या मागे निघायचं, पण कुठल्याच अंतकरणामध्ये नाही तुझा ठाव, याच्या सगळ्याच प्रमाणांमध्ये बाबा बसतात. पण याही पुढे सांगू का, बाबांना डोक्यावर घेण्यापेक्षा बाबांना आपण डोक्यात घेतो. संतांना डोक्यावर घेतो आपण, ज्ञानेश्वरी डोक्यावर घेतो, गाथा डोक्यावर घेतो, अनुभवांना डोक्यावर घेतोय, पण त्यांना डोक्यातच घेतो. ज्यावेळेस संतांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेऊ ना, जीव सुजलाम सुफलाम होईल. विठ्ठल काय सांगतात हे डोक्यात घेणं गरजेचं आहे, बाकी डोक्यावर घेणं गरजेचं नाही. बाबांची ही भूमिका या गावामध्ये असायची, संपूर्ण गाव मागे असायचा. बाबांनी एक दिवस तरी अजून जास्त वेळ थांबावं, पण अंतःकरणामध्ये एकच इच्छा होती का, तुमच्याकडे आम्ही जसं राहावं असं तुम्हाला वाटतं. तसे अनेक लेकरं माझ्या वाटेला डोळे लावून बसलेले, माझी वाट त्या गावामध्ये पाहताय, माझी इथं वेळ संपलेली आहे, मला निघावं लागेल. ही भूमिका कारण आहे, साधूचं अंतःकरण आहे, ते संपूर्ण धार विंडते आकाशी चित्त तिचे पिलांपासी. या न्यायाने साधूला संपूर्ण जगताचा उद्धार करण्याची भूमिका साधूच्या अंतःकरणात उमटते ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. या न्यायाने त्यांच्याकडे ब्रह्मप्राप्ती झाली आहे की त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच दिसते. बरं, पाहणाऱ्याला पण ब्रह्म कळायला असावा, नाहीतर पाहणाऱ्याला जर माहित नसेल गरोदरपणाची लक्षणं, जोपर्यंत मातृत्व नावाची ही भूमिका माझ्याकडे नव्हती, किती एखाद्या बाईला विचारलं गरोदरपणा म्हणजे काय असतं किंवा कळा कशा देणं म्हणजे काय असतं, एखाद्या बाईचं सीझर झालेलं असेल, नॉर्मल डिलिव्हरी असेल, तर ती एखाद्या नॉर्मल बाईला येऊन विचारलं म्हणतात कसं काय कळा देतात. माझ्यासारखी तिला विचारलं तुम्ही किती दिल्या, म्हणजे मी एकही नाही दिली. म्हणलं तुझं काही कामच, म्हणलं तू बायलाच टाकली, तुझं काम नाही. जर प्रपंच करत असताना इतकं सरळ आहे, तसं संतांची ब्रह्मप्राप्ती समजण्यासाठी आम्हाला सुद्धा कमीत कमी त्या मार्गावर चालणं गरजेचं आहे. आणि त्या मार्गावर चालणं का समोरच्या ती ब्रह्मप्राप्ती आम्हाला समजेल, त्या संतांची ब्रह्मप्राप्तीचा परिणाम आपल्यावर सुद्धा होईल. आपण करत असलेल्या भक्तीचा परिणाम नाही जिल्ह्यावर झाला, नाही गावावर झाला, नाही घरातल्यांवर झाला, तरी कमीत कमी आपल्यावर तरी. मात्र संतांनी केलेल्या भक्तीचा परिणाम हा संपूर्ण जगतावर झालाय. पण ज्यांनी त्या संतांना समजून घेतलं त्यांच्यावर तो विशेष रूपाने झाला आणि तेच त्या संतांच्या भूमिकेपर्यंत पोहोचले, तेच त्या ब्रह्मप्राप्तीपर्यंत पोहोचले. कारण ब्रह्मप्राप्ती पाहायला गेलं तर तितकी अवघड नाही, पाहायला गेलं तर तितकी सोपीच नाही. ब्रह्मप्राप्ती होण्यासाठी काय असावं लागेल, पूर्व पुण्याई असावी लागेल, साधूची भेट होणं गरजेचे. आणि साधूची भेट झाल्यानंतर ती विशेष म्हणजे कळणं गरजेचे, आणि कळल्यानंतर साधू बद्दलचा भाव शेवटपर्यंत टिकणं गरजेचे. नाहीतर आमची भेटही होते, साधूंना आम्ही शरणही जातो, संतांना शरणही जातो, परंतु तसा भाव आमच्या अंतःकरणामध्ये राहत नाही शेवटपर्यंत. आणि तो जर भाव राहिला नाही तर कदाचित जीव दुःखाला प्राप्त होईल. हा जीव सुखी व्हावा असं वाटत असेल ना, तर संतांना आपण लक्ष, संतांच्या मार्गावर चालवावं लागेल, संतांना आम्ही अंतरंगामध्ये बसवावं लागेल. अंतरंगामध्ये संतांना बसवलं निश्चित आम्हाला ब्रह्मप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा मोठ्या प्रेमाने भगवंताचा भजन करू.
नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी विठ्ठल विठ्ठल तुम्हाला आम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही आणि ती चिन्ह समजू अगर न समजू अशा संतांच्या सानिध्यात राहिल्यानंतर तो भगवान परमात्मा आपला सजल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं तिसरं चरण उमटती ठसे उमटती ठसे उमटती ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव आणि अर्थातच भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी. जर तुकोबाराया असा संतांना शरण जात असतील तर आपण शरण जायला काही हरकत
जगद्गुरु तुका अवतरणा याचा संप्रदाय सकळाचा येथून या. जर जगद्गुरु तुका नामदेवरायांचे अवतार आहे तर तरी सुद्धा तुकोबाला भक्तीच्या वाटा हनुमंतरायांना विचारताय. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज नावाव्या सुगटा. जर तुकोबारायांकडे शरणागती ही भूमिका असेल तर या साधकाकडे शरणागती नावाची गोष्ट असणं गरजेचं आहे. आणि जर शरणागती पत्करते कुणाची पत्करावी ही पण महत्वाचं आहे. जर साधूची शरणागती पत्करते तर साधू तुम्हाला आम्हाला त्या ज्ञान दिल्याशिवाय राहत नाही. बरं थोडस देऊन मोकळं होत नाही. तर अथांग सागर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर या न्यायाने ते साधू हे संत तुमच्या आमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि ती यथार्थ कृपा आपल्या अंतःकरणावर आपल्यावर जीवावर व्हावी असं जर वाटत असेल तर निश्चितच साधूची सेवा करणं गरजेचं आहे. संतांच्या मार्फत भगवंत समजून घेणं गरजेचं आहे. यथामती यथावकाश गेल्या 2 तासाच्या माध्यमातून तुम्ही माझ्यासारख्या लेकराचं ऐकणं ही भूमिका दर्शवली. वास्तविक पाहायला गेलं तर तुम्हाला सांगण्या इतपत मी मोठी नाही. पण तरी सुद्धा जसं सांगतात सूर्यापुढे काजव्याने काय चमकावं तरी सुद्धा काजव्याचं एक वैयक्तिक अस्तित्व आहे. काय चमकणं. भले सूर्य असताना तो चमकणार नाही. सूर्य अस्ताला गेल्यानंतर काजवा स्वतः चमकल्याशिवाय तैसी दीपकलिका दाखवली हरी प्रभू तेजाने प्रगटे तैसी सद्बुद्धी थे कुटी म्हणून दीपकलिका धाकुटी जरी असली तरी ती प्रभू तेजाने प्रगटे. जसं बाबांनी सांगितलं काठीच्या अभंग मुक्ताबाईचे तरी सुद्धा उपदेश मात्र ज्ञानोबारायांना आहे की आदिशक्ती जगन्माता ज्यावेळेस विष्णुमौली ज्ञानोबारायांना उपदेश करते. आणि यही पुढे जाऊन सांगेल हा संपूर्ण महिला सप्ताह आहे. आज कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. ठणसाने बोलते. बऱ्याच महाराज लोकांचं म्हणणं आहे की संप्रदायामध्ये महिलांनी संपादन करून दाखवावं एवढी मोठी विद्वत्ता. महिलेकडे विद्वत्ता नाही का हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण आज या स्त्री क्षेत्र मध्ये पाहायला गेलं तर सुरुवातीचं नारळ सुद्धा महिलेच्या हाताने फुटलं जाणार आहे आणि काल्याची दहीहंडी सुद्धा महिलेच्या हाताने फुटली जाणार आहे. हा आधार माझ्यासाठी सत्कार. महिला विद्वत्ता संपादन करू शकत नाहीत का अशी भूमिका काय लोकांच्या अंतःकरणात मला माहित नाही. पण जी महिला नारी नारी क्या कहते हो नारी मत करो यारो नारी है रतन की खान जिस नारी से पैदा हुआ भक्त प्रहलाद और हनुमान. आम्हाला आपल्याला जो संप्रदाय मिळाला ना त्यावेळेस त्या संत श्रीपद बाबांनी अंतरंगामध्ये एक विश्वास माझ्या महिलेवर दाखवलाय. काय म्हटले जनाबाई होऊ शकते मीराबाई होऊ शकते मुक्ताबाई होऊ शकते. आज मी ती मीराबाई जनाबाई मुक्ताबाई बोलूच शकते. हे व्यासपीठ माझ्या बाबांनी उपलब्ध करून दिलंय. ही भूमिका त्यांच्यापासून चालत आलेली आहे. पाहायला गेलं तर संतांचे अनंत उपकार तुमच्या आमच्यावर आहेत. एकदम मोठ्या प्रेमाने संतांचं भजन करू. ज्ञानोबा